रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा हक्काचा आणि विश्वासाचा माणूस विजय गाडवे, मोरे एजन्सी मोरगाव. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रोज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहतच आहात, तरी आज आपण अशा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेकवरती विश्वास ठेवून आपले प्रोडक्ट वापरून आपल्या शेतीत काय बदल केला ते पाहूया. चला तर मग त्या शेतकऱ्यांच्याकडे. नमस्कार. आपल्या शेतकरी बघतात तुम्हाला महाराष्ट्रातून, त्यांना तुमची थोडीशी ओळख सांगा. नमस्कार, माझे नाव सीताराम नामदेव मासाळ, मोराळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत मासाळ साहेब. ह्यांनी आपल्या, जसं ह्यांचं वय तसं ह्यांच्या शेतीत बराचसा अनुभव आहे. तर त्या अनुभवातून त्यांनी आपलेच प्रोडक्ट का निवडले? ह्याच्या अगोदर तुम्ही दुसरे वापरतच होता. हो, बऱ्याचशा कंपन्यांचे ह्यांनी वापरले, रिझल्ट घेतला आणि ह्यांना ज्यावेळेस माहिती मिळालं की रामा ॲग्रोटेक जैविक क्षेत्रात एक चांगली कंपनी काम करते, तर त्या कंपनीचा त्यांनी विश्वास ठेवून आपली औषधं वापरली. तर त्या औषधांचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? मी मका आणि ऊसासाठी औषध वापरली. यापैकी मकाच्या पहिल्या खरीप हंगामात आणि नाही रब्बी हंगामात आणि खरीपात. तर रब्बी हंगामामध्ये अर्ध्या एकरासाठी औषधं घेतली. त्यापैकी एक औषध मुळं वाढण्यासाठी रूट मॅजिक, त्यानंतर कणसाची वाढ होण्यासाठी समृद्धी. तर त्या कणसही मोठी झाली आणि मकाची उंची सुद्धा चांगल्या प्रकारे वाढली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मका जे तुम्ही अगोदर तुम्ही रासायनिक मधूनच करत होता, किती फवारणी लागायचे? तर खरीप हंगामासाठी अर्ध्या एकरासाठी घेतलं. ते इतकं चांगलं होतं की यापूर्वी आम्ही रासायनिक खतं वापरायचो, ती जास्त प्रमाणात लागायची. तर आता जे उलट औषधं कमी लागतात आणि खर्च कमी येतोय. ते खतं वापरल्यामुळं कणसं खूपच मोठी झाली, तशीच मकाची उंची सुद्धा वाढली. आणि मकाचा कालावधी असतो आपला 3.5-4 महिने. मागच्या वेळेची मका तुम्ही म्हणला काय की आपली औषध सोडल्यामुळे लवकर आली. लवकर म्हणजे किती दिवसाचा फरक पडला? काय 10-12 दिवसाचा फरक. दिवसाच्या आधीच पीक आलं. काय हाईट, उंची वगैरे कशी झाली मकाची उंची बघा. खरीप हंगामात जी मका घेतली आहे त्याची उंची 10 फुटाच्या आसपास आहे आणि कणस सुद्धा मोठी आहेत. बरं, आता टेम्परेचर जवळजवळ उन्हाळ्याचं टेम्परेचर 35-40-38 आपल्या भागात आहे. मग आता सुद्धा तुम्ही मका केली आहे. आता ही पलीकडची एक मका आहे, ही पण मकाच आहे. तर उन्हाळ्यातल्या मकत आणि त्यावेळेच्या मकत बदल कसा वाटतोय? उंची वाढलेलीच आहे ना. म्हणजे उन्हाचा काय टेम्परेचरचा बदल नाही. लोक काय म्हणतात उन्हाळ्यात मका हे पीक येत नाही, बरेचसे लोक करत नाहीत. पण समोरच आहे की ते प्लॉट उन्हाळ्यातलाच आहे. काय त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? त्याच्यात अजून ती काय कणसं आलीच नाही. कणसं अजून त्याला आलीच नाही. आता शिकतुरा टाकायला लागले, त्यामुळं त्याचं लगेच काय. पण मकाची उंची वाढलेली आहे. सर्वसाधारण रामा ॲग्रोटेक सोडून दुसरी रासायनिक खतं वापरणाऱ्याच्या मका आणि तुपली मका ह्यांच्यात काय बदल? आपल्याला काळुकी ज्यादा आहे, उंची जास्त आहे. कणसं अजून त्याला लागलीच नाही. ह्याची कणसं मोठी आहेत, उंची जास्त आहे बाकीच्या पेक्षा. परत बदल काय सांगचाल? किडीचं ना, किडीचं सुद्धा एकदाच फवारणी केली. बाकीच्या 3-4 फवारण्या करावं लागतात. तो खर्च ज्यादा येतो आणि एकाच फवारणीला थोडा खर्च जरी जास्त असला तरी परत औषध मारावं लागत नाही. म्हणजे एका फवारणीतच पूर्ण फवारणीत किडी जाते. कीड दिसते का पुढे? कुठे अजिबातच नाही ना, कुठे किड नाहीच आहे. पानं बिनं कशी रुंदाट दिसते? पाण्यावर रुंद आहे ती. नाही, अगोदर मला याचा थोडासा हे आला होता, परंतु मला वाटायचं कीड काय ह्यानी जाणार नाही. पण पूर्ण कीड गेली आणि पुन्हा औषध बी नाही मारलं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कंपनीचं लोहा किंग हे एक असं जैविक मध्ये औषध आहे की ते कीड पूर्णतः नष्ट करतं. लोक खूप महागडी औषधं आणतात, त्यांनी 1 वेळा 2 वेळा मारावं लागतं. पण आपलं लोहा किंग एकदाच मारा आणि पूर्ण किडीचा नायनाट होतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या मासाळ साहेबांनी जसं आपल्या उत्पादनावर विश्वास ठेवला, त्यांनी 2-3-4 वेळा मकाचं उत्पन्न पाहिजे असं काढलं. हे मग त्यांनी बोध भरायलाच करताना तुम्ही बोध भरण्यासाठी मकाला लागते ते कणीस महत्वाचं असतं. कणीस हे कणसं बघा कशी जाड जोड आणि लांब आहेत.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण आपल्या मका अशी यावं वाटतंय, उन्हाळा असू द्या, खरीप हंगाम असू द्या, रब्बी असू द्या, कोणत्याही हंगामात अशी पाहिजे, अशी 9-10 फूट उंचीची मका पाहिजे असेल, कणीस लांब पाहिजे असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरांना विदाऊट केमिकल जर तुम्ही दिलं तर त्याचा परिणाम दुधात होतो, शेणात होतो, आणि तेच परत आपल्या शेतीत येतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या या मकाच्या पिकात असा बदल करायचा असेल तर एकदा अवश्य रामा ॲग्रोटेक वापरा. आपलं मोरगाव इथं कंपनीचं ऑथोराईज आउटलेट आहे, तिथे एकदा संपर्क करा आणि मकाला फक्त एक फवारणी घ्या आणि रिझल्ट बघा. आपण एक फवारणी दिली ती तुमच्या मित्रांना, एकच. त्यांनी कसं बदल दाखवला? तर आमच्याच गावचे रहिवासी भाऊसाहेब बापूराव महानोर यांना मी मकाचं औषध घ्यायला लावलं. हा. तर त्यांनी फक्त एकच फवारणी घेतली, तर त्यांची तर इतकी चांगली मका आली की जवळजवळ अर्ध्या एकरामध्ये 15 टन मका निघाली. 15 टन. म्हणजे हे फक्त रामा ॲग्रोटेकच्या झिंक आणि 13-40-13 या उत्पादन आणि रामा गोल्ड एवढे दोनच एकच फवारणी घेतली आणि असा बदल झाला. ते पाहून त्यांनी त्यानंतर कांद्यासाठी सुद्धा औषध घेतलं. हा, कांद्याचा कसा कुठलं रिझल्ट आला? सुद्धा त्यांनी रासायनिक खत न वापरता एकदम बिनरोगी कांदा आला. आणि खर्चात किती तफावत झाली त्यांच्या? आणि रासायनिक खत न वापरल्यामुळं आणि याच्यामुळं खर्चामध्ये खूप बचत झाली. हा, आणि साठवणूक, कांद्याची साठवणूक आणि टिकवण क्षमता आपल्याला ऑर्गॅनिक असल्यामुळे वाढली. तर शेतकरी मित्रांनो, एकदा रामा ॲग्रोटेकशी अवश्य संपर्क साधा. शेती तुमची, खात्री आमची, या म्हणीप्रमाणे 100% तुमची शेती सुजलाम सुफलाम करून देणार, हे आमचं ध्येय आहे. धन्यवाद. आपण कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.